नमस्कार मित्रांनो, मी जय भुसारे तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे राईड विथ प्राईड मराठी ब्लॉग. तर आज खूप दिवसानंतर बाहेर पडलो आहे, बट पडलो आहे पावसाळ्याच्या हिशोबाने बाहेर पडलेलो. ऊन भयंकर आहे रस्त्यावर आणि आज आपण सोलो नाही आहे, मागे थोडंसं दिसतंच आहे कारण की वाईफ आहे सोबत. आता आपले ब्लॉग असेच असणार आहेत नेहमी. आता आपले ब्लॉग असेच असणार आहे. मोस्ट प्रोबॅबली सोलो राईड्स खूप कमी असतील. इफ सोलो राईड मोस्टली नसतील, कारण की सगळ्यांचे वीक ऑफ आणि माझे वीक ऑफ मॅच करत नाहीत. त्यामुळे मी असा एकटा कधीतरी जवळपास गेलो तर गेलो, नाहीतर सोबत असतेच माझ्या. बट राईडला मित्र वगैरे असं सोबत नसतात मोस्टली. सो बेस्ट थिंग आहे ही ॲक्च्युली. वीकडेजमध्ये राईड केल्यावर आपल्याला कुठे गर्दी पण भेटत नाही, हा एक ॲडव्हान्टेज आहे. सो सध्या आम्ही बारवीच्या रोडला आहे, अंबरनाथपासून पुढे. ह्या हिशोबाने आलेलो राईडला की थोडासा तरी पाऊस किंवा असं आकाश बोलतात ना, पावसाचं क्लायमेट दिसेल. बट अक्षरशः तुम्ही बघत असाल रस्त्यावर खूप ऊन पडलं आहे, त्यामुळे गरम भरपूर व्हायला लागलं आहे. लेट्स सी, मला वाटतं चांगलं क्लायमेट भेटायला बसलं आपल्याला पुढे थोडंसं. त्यामुळे होप फॉर द बेस्ट, निघूया आपण पुढे. आणि हो, आपल्या 360 कॅमेऱ्यातले व्हिडिओज कसे वाटतात ते तुम्हाला नक्की सांगा, जो लास्ट ब्लॉगमध्ये मी दाखवलेला. वाव, चला निघूया. तर आता सध्या आम्ही टुवर्ड्स माळशेज घाट चाललो आहे. आपण नेहमी जाताना बारवीच्या रस्त्याने जातो. बारवीचा रस्ता तुम्हाला माहितीच असेल किती जास्त सिनिक आहे. आजूबाजूला खूप घनदाट झाडी आणि पावसाळ्याच्या टाईमला तर विचारच नाही. आणि पुढे डॅमच्या नंतरसुद्धा मस्त जंगल आहे. तो रस्ता एवढा जास्त सिनिक आहे, त्यामुळे मोस्ट प्रोबॅबली तो रस्ता सगळेजण चूज करतात. बट मी हा रस्ता चूज केला, जो की थोड्या वेळासाठी बारवीच्या पॅरलल जाऊन पुढे चेंज होतो. तर हा रस्ता चूज करण्यामागचं रिझनसुद्धा हेच आहे की बारवीच्या लेवलची जरी नसली तरी ह्या रोडला डिफरंट काइंड ऑफ सिनरी बघायला भेटते आपल्याला. मोठे मोठे डोंगर आहेत, पुढे 2-4 किल्ले आहेत आणि त्यामुळे हा रस्ता आपल्याला मुरबाड वगैरे सगळं क्रॉस करून पुढे बाहेर पडतो. नियर अबाउट नाणेघाटचा जो ट्रेक आहे त्या ठिकाणी. त्यामुळे हा रस्ता चूज केला. तो तुम्ही पण बघाल, मी ऑलरेडी या रोडने 2 ते 3 वेळा गेलेलो आहे टुवर्ड्स माळशेज. सो चला एन्जॉय करूया राईड आपण. तू सुद्धा एन्जॉय कर. आता जून महिन्याचा 24 तारीख चालू आहे, म्हणजे ऑलमोस्ट जून संपत आला आहे. आम्ही ह्या जून महिन्यामध्येच मला वाटतं 2-3 राईड केल्या. आणि राईडला जाताना आम्ही कंपल्सरी आमचा जो रेनकोट आहे तो कॅरी करत असतो, जसं की इथे लावला सध्या. आणि होतं असं की एकाही राईडमध्ये आम्हाला पाऊस भेटत नाही, एकाही. तो रेनकोट असताच बांधून आहे, असा इथे बांधूनच ठेवलेला आहे. गाडीवरनं सध्या रस्त्यामध्ये एक शॉर्ट ब्रेक घेतलेला, कारण की भरपूर जास्त गरम होतं आहे, ह्युमिड क्लायमेट झालं आहे. आणि म्हटलं जरा 2 घोट पाणी पिऊन मग पुढे चालू. बट इकडच्या साईडला दिसतंय तुम्हाला सुद्धा पाऊस पडायला लागला आहे, जो की सिद्धगडकडून पुढे गेलेला आहे. त्यामुळे आम्ही म्हटलं जरा वेळ थांबूच या आणि नंतर पुढे जाऊया. त्यामुळे 2 मिनटं जरा इथलं पक्ष्यांचे आवाज ऐकत थांबलो आहे आणि जरा सिनिक व्ह्यू आहे, त्यामुळे म्हटलं फोटो वगैरे पण काढू. अशा ठिकाणी आल्यानंतर आहे ना, थोडं मुंबईच्या त्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून पुढे आल्यासारखं वाटतं, बाहेर पडल्यासारखं वाटतं, है ना.
आणि शेवटी IT इंजिनियर्स म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की डोक्याला किती ताप असतो. जस्ट न्यू हेल्मेट घेतलं एक्सॉरचं, एकदम मस्त स्टाईलमध्ये. काय ह्याचं नाव काय होतं? जोकर एडिशन. येस, जोकर सिरीज मस्त आहे. आणि व्ह्यू सुद्धा मस्त आहे तिकडे. फुल जो गोरखगड आहे हा वाला गायबच झाला आहे, मग एकदम क्लिअर दिसत होता. आता जस्ट आम्ही लोक व्हिडिओ बनवत होतो आणि तिकडचा गोरखगडचा व्ह्यू पूर्ण गेलेला आहे, बिकॉज पाऊस तेवढा जोरात चालतोय तिकडे. आणि इकडचा पूर्ण इकडे जे ढग होते ते संपूर्ण ढग तिकडे गेले जातात आणि तिकडे पाऊस चालू आहे जोरदार एकदम. आपल्याकडे येतोय. हे रेनकोट चालू आहे पटकन. हो हो, आला आला आला. कॅमेरा घेऊन स्टँड पडला खालती. जर या साईडला दिसेल तर हे फुल क्लिअर आहे. इनफॅक्ट इथे मध्ये ना आकाश पण दिसतंय या साईडला, बट इकडे काहीतरी भयानक दिसतंय आणि त्याचमुळे नक्की माहीत नाही आहे की पाऊस पडेल की नाही. यार अशा टाइमला आपण वरती पाहिजे होतं गोरखगडला. नाही रिस्की आहे. गोरखगडला अशा टाइमला असलो ना तर वाट लागली असते, कारण की तिकडे फुल्ली जो दगड आहे तो आहे चढायला, कातळ आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला डोंगर दिसतात आणि क्लायमेट क्लिअर झालंय. मगाचपर्यंत एवढं गरम होत होतं, एवढं जास्त गरम होत होतं आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. कुठेच ढग दिसत नव्हते मगाशी. आता अचानक ढग आले त्या रोड त्या दुसऱ्याकडच्या साईडने आणि पूर्ण रस्ता ओढा मगाशी रेनकोट घातला असतं तर बरं झालं असतं. आता थांबून परत एकदा थांबून रेनकोट घालावा लागतंय.
जस्ट माळशेज घाटमध्ये आलो आहे आणि ऑन द वे आहे. तिने मला थांबवलं माझं लक्ष नसताना सुद्धा. काय दाखवायला तर हा नजारा जर तुम्हाला दिसत असेल तर किती सारे वॉटरफॉल्स इकडे पडत आहेत. मस्त मस्त व्ह्यू आहे आणि एक छोटंसं टुमदार खरंच गाव आहे तिथे. एक नंबर. या साईडला फुल ओपन झालं आहे आता. त्या साईडला सगळे ढग गेलेत तिकडच्या गावांमध्ये पूर्ण. आता मागून व्ह्यू भेटत होता तर तिकडे फुल्ली पाऊस पडतोय आणि आता इकडे पाऊस फुल थांबलाय. आम्ही पूर्णपणे ओलं आहे. काय बोलतोस सई? ओ हां हां राईट राईट राईट. हे बघा एक्झॅक्टली ही नेकलेस वॉटरफॉल सारखी स्ट्रक्चर क्रिएट झालं आहे. हा जो आहे तो आणि सगळीकडे वॉटरफॉलच वॉटरफॉल. आणि इकडे हे जे गाव बोलतो तुम्ही ते हे गाव. त्या गावाला काय व्ह्यू असेल यार एक नंबर. एक गोष्ट अशी भारी झाली आहे की आम्ही घरून बिलकुल अपेक्षा करून नव्हतो निघालो की पाऊस पडेल किंवा आपल्याला असं भारी क्लायमेट बघायला भेटेल. रेनकोट जस्ट इन केस म्हणून गाडीला लावून ठेवलेले की गरज पडेल तर बघू, नाही तर मोस्टली गरज नाही पडणार. आणि आज एवढा जबरदस्त रिअल पावसाळ्यासारखा पाऊस धो भेटला ना आम्हाला की मला वाटतं नाणेघाटच्या अगोदरपासून तो चालू आहे आणि आम्ही रस्त्यामध्ये कुठे थांबू पण शकत नाही, एवढा जास्त पाऊस होता. आय गेस माळशेज घाटमधला असा व्ह्यू तू पहिल्यांदा बघितला राईट? आपण आलोय ना एक नंबर. पण हे फार छान आहे. करेक्ट. समोर एवढा छान व्ह्यू, तिथे ढग वगैरे हळूहळू येतात आहेत, तिकडे एक गाव आहे. ऑसम. फायनली खूप काय बोलतात ना मुशक्कत के बाद माळशेज घाटला पोचलो आहे आणि तुम्ही बघत आहात काय क्लायमेट आहे. एक नंबर. ढग एकदम सुंदर आलेत त्यामुळे एकदम सोनेरी आणि सुंदर क्लायमेट झालं आहे तयार. आणि आमच्या समोर आहे हा वाला व्ह्यू. एक नंबर.